माघ पौर्णिमा, कोणी या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा पण म्हणते. तर माघ पौर्णिमा पहा, रविवारी 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:53 सुरू होते व ती दुसऱ्या दिवशी पहाटे 3:39 संपते. म्हणजेच माघ पौर्णिमा ही रविवारचा पूर्ण दिवसभर असणार आहे. आणि माघ पौर्णिमा ही इतकी विशेष आहे कारण रविवार आहे आणि त्याच दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे. हा दोन्ही योग इतका छान आलेला आहे की त्या दिवशी आपण जर आपल्याला चांगली कामं करायची असतील, काही खरेदी करायची आहे, काही गाडी घ्यायची आहे, कोणाला काही या दिवशी सोनं घेतलं जातं, चांदी घेतलं जातं, तांबा. आता सोन्याचे भाव तर इतके गगनाला भिडलेत की सोनं चांदी घेऊ शकत नाही आपण. तर या दिवशी आपण तांब्याची खरेदी करू शकता. कोणतीही चांगली कामं या दिवशी करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. तुम्हाला जर कुठली चांगली कामं करायची असतील तर रवी पुष्य नक्षत्र हा योग इतका उत्तम आहे. या दिवसाचं महत्त्व खूप छान आहे. या दिवशी जर आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, पण आता ते शक्य नाही, तर आपण गंगाजल टाकून जर अंघोळ केली, स्नान घरच्या घरी केलं आणि दानधर्म केला. हे बघा, दानधर्म म्हणजे काय, प्रत्येक व्हिडिओत सांगितलं दानधर्म असं नाही की रोजच दानधर्म करायचं, पण असे काही योग असतात त्या दिवशी दानधर्म करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचं पुण्य जे आहे, ते फळ आहे, ते खूप अधिक प्रमाणात भेटत असतं. आपल्याला जर दानधर्म नाही जमत आहे, ठीक आहे, आणि एखादा जरी गरीब व्यक्ती असेल तर त्याला आपण खायची वस्तू तरी देऊन दान करू शकता ना. एखादा गरीब आहे, रस्त्यावरती राहत आहे, त्याला जर खाण्याच्या वस्तू जरी दिल्या तरी त्याचं पोट भरून तो समाधानी होणार आहे आणि हे पण एक प्रकारचं दानच आहे. तर आपण अशा गोष्टीही करू शकतो या दिवशी. या दिवशी आपण सत्यनारायण करतच असतो पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिन्याला आपण. आणि 12 वर्षात 12 सत्यनारायण होतात. आता आपण पहिल्या पौर्णिमेला पण केला असेल, ज्यांनी केला असेल त्यांनी, नसेल ज्यांनी केला त्यांनी ह्या पौर्णिमेपासून पण सुरुवात करू शकता. तर पौर्णिमेच्या काळातच सत्यनारायण पूजा करायची असते आणि हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी खूप छान योग आहे. या योगात जर सेवा केली तर आपल्या आर्थिक अडचणी वगैरे, आपण सत्यनारायण याच गोष्टीसाठी करत असतो प्रत्येक महिन्याला, की आपल्या आर्थिक अडचणी टाळाव्यात, सुधारणा व्हावी, आपली प्रगती व्हावी म्हणून. आणि तुम्ही 1 वर्षभर प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा तुमच्या घरात करून बघा, फरक नक्की पडतो. आर्थिक अडचणी तुमच्या सुटतील, पूर्णपणे सुटतील. तर तुम्ही सुरुवात केली नसेल तर सुरुवात करू शकता या पौर्णिमेपासून पण सत्यनारायण पूजा करण्यासाठी. तर सत्यनारायण घरच्या घरी कसे करायचे ते अनेक व्हिडिओ आहेत आपले यूट्यूबवरती, तर ते पाहून तुम्ही करू शकता. काही नाही, पोथी असते ती पूजा सिंपल मांडायची, तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील. मी पण टाकलेला आहे व्हिडिओ की सत्यनारायण पूजा घरच्या घरी केलेला व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता जर माहीत नसेल तर. पण सत्यनारायण पूजा करा, संध्याकाळच्या वेळेस करा, कारण पौर्णिमा पूर्ण दिवसभर आहे. तुम्हाला जमत असेल दिवसभर ठीक आहे, पण संध्याकाळी जमत असेल तर छान योग असतो संध्याकाळी. म्हणजे दिवस मावळ्याच्या वेळेस किंवा तिथून पुढे छान हे असतं की त्यावेळेस सत्यनारायण करावा घरामध्ये. आणि आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे, सत्यनारायणची पण सेवा करायची आहे. त्याबरोबर जेव्हा माता लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा भगवान विष्णूंची पण सेवा गरजेची असते. त्यामुळे मी तुम्हाला इथं थोड्या सेवा पण सांगणार आहे, तर ते पण तुम्ही ऐका पुढे. पण आपल्याला जर बघा, आपले कुलदैवत असतात आणि आपण वर्षभर आपली इतकी कामं चालू असतात की आपल्याला जे कुलदैवत कुळाचार आहे, जे वर्षातून आपलं करणं भागच असतं. आपली कुलदैवत असतं. आता कोणाचा खंडोबा आहे, कोणाचा जेजुरीचा आहे, तर कोणाचा दुसऱ्या ठिकाणचा असतो खंडोबा, कोणाला भैरोबा असतो, कोणाला असे वेगवेगळे असतात कुलदैवत, ते प्रत्येकाला माहीत असतात. आणि कुलदेवी पण असते, कुलदैवत जसं असतं तसं कुलदेवी पण असते. तर कुलदेवी कोणाची हे असते बघा, तुळजापूरची असते भवानी माता, कोणाची हे असते वणीची माता, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या कुलदेवी पण असतात. आता ज्यांना दूर असेल तर जायलाच जमत नाही आहे, वर्षभर करणं झालं नाही आहे, तर ठीक आहे ना. मग हा जो पुष्य नक्षत्र योग आहे तो इतका छान आहे की आपण वर्षभर जरी केलं नसेल कुलदेवी कुळाचार, तर आपण ते घरच्या घरी करू शकता. कुलदेवी कुळाचार जे काही आपण प्रत्येक वर्षी जे करतो त्यांना नैवेद्य, नारळ जे आणि हार वगैरे, पूजा करणे, आरती करणे, ते त्यांचं आपण उद्या म्हणजे पुष्य नक्षत्राच्या दिवशी रविवारी करू शकता.
कारण ते वर्षातून करणं महत्त्वाचं असतं. पण कोणाला कामांमध्ये वगैरे राहून जातं करू आणि वर्षातून आता जरी नाही गेला तर तुम्ही वर्षातून, 1.5 वर्षातून, 2 वर्षातून तरी जिथं जे आपले कुलदेवतांचं मूळ ठिकाण आहे, जे मूळ स्थान आहे, तिथं जाऊन तुम्ही कुलदैवत कुळाचार करू शकता. तेच जे की आपण घरी करणार आणि तिथेही आपण जो करतो नैवेद्य, नारळ करणे, हार, ज्यांचं त्यांचं काय आहे ते, देवी असेल तर देवीला आपण ओटीचं सामान वगैरे देत असतो तिथं मंदिरात, ते देणं, गजरा देणं, जे आपण देवीसाठी करतो. जसं की कुलदेवतांसाठी पण करतो आपण. आता खंडोबा असेल तर तिथं आपण खोबरं भंडारा वगैरे उधळत असतो, नारळ वगैरे हे करत असतो, वाढवत असतो किंवा तिथं तोरण बांधत असतो. हे सगळे जे कुलदेवी कुळाचार आहेत ते जर वर्षभर केली नसेल तर त्याचा परिणाम आपल्याला थोडा घरामध्ये होतं बघा. सारखी कटकट होते, अडचणी येतात. म्हणजे कोणतंही काम जर आपल्याला करायचं असेल, चांगलं घरामध्ये सुरुवात करायची असेल किंवा कुठल्या कामात यश येत नसेल, शिक्षणात यश येत नसेल, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तिथं आपण त्याला हेही कारण असू शकतं की आपल्याकडून कुलदेवतांचे कुळाचार राहिले असतात. ते आपल्या लक्षात पण नसतं कामाच्या ओघामध्ये. तर तुम्हाला जर तिकडं जाणं शक्य नसेल तर हे रवी पुष्य नक्षत्राच्या दिवशी तुम्ही घरी पण करू शकता कुलदैवत कुळाचार. आणि ते झाल्यानंतर तुम्ही नंतर जेव्हा योग असेल, तुम्हाला वेळ असेल, तेव्हा तुम्ही जाऊन ते तुम्ही त्या मूळ स्थानी जाऊन करणं पण महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथं जाऊन पण करणं म्हणजे थोडं इकडं तिकडं झालं चालतं, पण वर्षातून 2 वर्षातून तरी जायलाच हवं आणि त्यांचा कुळाचार करायलाच हवं. आपण काय करतो, काम आहे जाऊ नंतर असं करतो. पण हे ठीक आहे, काम तर रोजच आहे, काम संपणार नाही. पण ते आपले कुलदैवत आहेत आणि त्यांचा मान सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. वर्षातून एक दिवस आपल्याला मिळू शकत नाही का त्यांच्यासाठी, की आपण त्यांचं कुलदैवत, त्यांचा कुळाचार करू शकतो, त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो. बघा, कुलदैवत जर खुश असतील आपल्यावरती तर आपली सर्व कामं व्यवस्थित होतात. आणि त्याचप्रमाणे पितरांची सेवा पण असते. आपले पितृ जे असतात ते अशा वेळेस जे पौर्णिमा आणि अमावस्या आहे त्यांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की रोज आपण त्यांची सेवा करत नाही आहे. पण पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा पण करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे पण आपल्याला काही दोष लागतात की आपण त्यांची सेवा करत नाही, त्यांचे आभार मानत नाही आहे. तर ते पण आपण केले पाहिजेत. तर आपण पुष्य नक्षत्राच्या दिवशी महालक्ष्मीची पण सेवा करायची आहे. तुम्हाला ती सेवा मी सांगते, ऐका. पहिलं तर आपल्याला आपलं घर, लादी हळद मीठ टाकून पुसायचे आहे आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरा पण स्वच्छ करायचा आहे आणि हळदीचं लेपन करायचं आहे. उंबऱ्याची पूजा करायचं आहे, जे आपण प्रत्येक पौर्णिमेला करतो आणि गुरुवारच्या दिवशी पण करत असतो. तेच पुष्य नक्षत्राच्या दिवशी पण आपल्याला करायचं आहे. नंतर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आपण त्यावेळेस कुंकुमार्चन करताना श्रीसूक्ताचं पठण करू शकता. जर सुक्ताचं पठण करणं तुम्हाला जमत नसेल तर ओम महालक्ष्मीन महा, ओम महालक्ष्मीन महा असं मंत्र म्हणतही करू शकता. आता आपल्याला भगवान विष्णूंची सेवा काय करायची आहे तर आपल्याला सहस्त्रनाम पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही लावून ऐकू शकता जर तुम्हाला वाचायला अवघड जात असेल तर. विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. मग व्यंकटेश स्तोत्रमची सेवा खूप छान आहे. भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्या घरात प्रगती होत असते. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा, व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही किती पण वेळेस करू शकता. विषम संकेत करा, 1 वेळेस करा, 3 वेळेस करा, 5 वेळेस करा. ते तुम्हाला खूप फलदायी ठरणार आहे. परत माता लक्ष्मीचं म्हटलं तर 99 मंत्राची सेवा करू शकता आणि स्वामी समर्थ हा मंत्र माळ करू शकता तुम्ही. मग ती एक माळ तर आपली रोजच चालू असते. त्याप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थ मंत्राची पण जपमाळ करू शकता. अशा सेवा आहेत त्या उद्या म्हणजे पुष्य नक्षत्राच्या दिवशी तुम्ही करायच्या आहेत. तुम्ही त्या सेवा केल्याचं तुम्हाला फळ भेटेल आणि तुम्हाला समाधान पण वाटेल. त्याचप्रमाणे महालक्ष्मीला नैवेद्य काय दाखवा तर आपण महालक्ष्मीला, तुम्हाला माहीत आहे की खीर प्रिय आहे. पण खीर करणं शक्य नसेल तर तुम्ही दूध आणि साखर याचा नैवेद्य पण दाखवू शकता. दुधाचं आणि साखरेचं नैवेद्यसुद्धा चालतो. देवांना सेवा महत्त्वाची असते आणि जो काही तुम्ही नैवेद्य दाखवता तो मनोभावी दाखवता ना. त्यामुळे की खूप देखावा केल्याने देव प्रसन्न होतो असं नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीत पण देव प्रसन्न होतो, फक्त त्या गोष्टी मनापासून करायला हव्यात. तर तुम्ही दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, खडी साखरेचा दाखवू शकता आणि आपण सत्यनारायण पूजेला तर शिऱ्याचा नैवेद्य करतच असतो. तर ते सत्यनारायण पूजेसाठी आपण शिऱ्याचा नैवेद्य करायचा आहे. आणि अशी दिवसभरात तुम्ही जशी जमेल तशी सेवा करू शकता. पण पुष्य नक्षत्र योग हा खूप चांगला योग आहे आणि त्या योगाचं फळ आपल्याला भेटण्यासाठी तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्ही थोडी तरी सेवा करू शकता ना.
म्हणजे सत्यनारायण संध्याकाळी करू शकता. जर शक्य नसेल तर नुसती महालक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करू शकता. नुसते व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता, गायत्री मंत्र म्हणू शकता, विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता. जर करायचंच असेल थोडी सेवा मनापासून केली, ती थोडी केली आणि जास्त केली तर फरक नाही आहे, पण मनापासून केली महत्त्वाचं आहे. जर वेळच नसेल तर तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर पण या सेवा करू शकता. आणि नैवेद्य काही जो शक्य असेल तो दाखवा, नसेल तर फक्त खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण तो देवांना प्रिय आहे. मनापासून केलेली गोष्ट देवांना प्रिय असते. आणि रविवार असल्यामुळे सुट्टी असणारच आहे. जर कुलदेवी कुळाचार राहिला असेल तर ते तुम्ही घरच्या घरी पण रविवारचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही तो त्या दिवशीचा फायदा घेऊन करू शकता, की एकाच वेळेस तुमची भरपूर अशी कामं होतील आणि सर्व देवतांचे आशीर्वादही तुम्हाला भेटतील. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सत्यनारायण अवश्य करा. आणि आता वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेपासून जे करत आलेत त्यांनी 12 पौर्णिमा जर केल्या तर तुम्हाला फळ चांगलं भेटणार आहे, ते तुम्हाला समजणारच आहे. पण ज्यांनी केलं नसेल, ज्यांना करायचं इच्छा असेल त्यांनी माघ पौर्णिमेच्या दिवशी जर केले तर खूप उत्तम आहे. माघ पौर्णिमेलाच आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्याची पौर्णिमा म्हणतात. आता हे नाव नव्याची पौर्णिमा म्हणजे बघा, शेतामध्ये जे पीक आलेलं असतं ना ते निघत असतं ह्या दिवसांमध्ये, काही हरभरा ज्वारी वगैरे असं जे काढणीला आलेलं असतं आणि ह्या पौर्णिमेला त्याचा नैवेद्य बनवतात म्हणून नव्याची पौर्णिमा म्हणतात. धन्यवाद.